नमस्ते. मी रोहिणी काकू. प्रतिसाद या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. माझा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद. आज मी तुमच्याशी एका खूप वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तर 2-3 दिवसापूर्वी मी एक सिनेमा पाहून आले. त्या सिनेमाचं नाव होतं द वॅक्सिन वॉर. आणि मला पुन्हा त्या सिनेमाने 3-4 वर्षापूर्वी जेव्हा करोना झाला होता सुरू आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये, त्या काळामध्ये परत मला ओढून नेलं की आपली अशी कंडिशन झाली होती सगळ्यांची की आपणही नष्ट होणार आहोत आणि सगळं जगही नष्ट होणार आहे. अशा भीतीच्या छायेमध्ये सगळं जग होतं. मात्र द वॅक्सिन वॉर या चित्रपट जेव्हा पाहिला मी म्हणजे मी स्वतः 3 वॅक्सिन घेतलेले आहेत. 1, 2, 3. माझ्या मिस्टरांनी पण, कारण आम्ही मेडिकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये राहतो, त्यामुळे आम्हाला सहजासहजी मिळाली आम्हाला तिन्ही पण वॅक्सिन. आणि पूर्ण भारताला म्हणजे 140 करोड लोकांना ते वॅक्सिन द्यायचे होते. खूप अवघड काम होतं, पण ठीक आहे. सगळेजण आपण वाट पाहत होतो की वॅक्सिन कधी येणार आहे, वॅक्सिन कधी येणार आहे. आपण सगळे वाट पाहत होतो आणि वर्षभरातच ते वॅक्सिन आलं. पण त्याच्या मागची जी भूमिका आहे त्याचा आपण कधीही, म्हणजे मी स्वतः आपण कधीही विचार केला नव्हता. त्या वॅक्सिन कोणी शोधून काढलं, की त्याच्या मागे कोणती संस्था आहे किंवा कोणते लोक आहेत, याचा मी कधीही विचार केला नव्हता. पण ही जी फिल्म आहे त्याने मला विचार करायला. म्हणजे जेव्हा मी ती फिल्म पाहत होते तेव्हा मी पूर्ण त्या 4 वर्ष बॅक मी गेले होते आणि त्याच वातावरणात मी पूर्ण पिक्चर संपेपर्यंत त्याच वातावरणात होते. असं की कसे होते ते दिवस. पूर्ण लॉकडाऊन होतं आणि बातम्या येत होत्या. विशेष म्हणजे टी व्ही पाहायला की असं वाटतं आपल्यालाच करोनाच झालाय असं वाटायचं प्रत्येकाला. मग आम्ही तर टी व्ही बघायचं सोडून दिलं होतं, बातम्या पाहायच्याच नाही. फक्त दुसरा एंटरटेनमेंटचे प्रोग्राम पाहायचे, पण बातम्या पाहायचे नाही. कारण बातम्या पाहिल्या की असं वाटायचं, घाबरायला व्हायचं की चला संपला आता, सगळं जग संपणार आहे आता. आणि बातम्या अशा येत होत्या की भारत तर पहिले जाणार, की लाखो करोडो लोक भारतातले मरणार. कारण भारत हा जो देश आहे तो खूप सोशल आहे. आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही आणि आपली लोकसंख्या पण खूप आहे. असं सगळं वातावरण होतं आणि वॅक्सिन आलं. वॅक्सिन चित्रपट जेव्हा मी द वॅक्सिन वॉर हा चित्रपट जेव्हा मी पाहिला तेव्हा मला असं वाटलं की खरंच की हे पुस्तक जे आहे गोइंग व्हायरल, बलराम भार्गव यांचं, विवेक रंजन अग्निहोत्री म्हणून, तर त्यांनी पुस्तक वाचलं आणि मग त्याच्यावर संशोधन चालू केलं. मग असं वाटलं की आपला जो भारत देश आहे त्या भारत देशाला एकदम हे करून टाकलं होतं की नाही करू शकणार तो देश काहीच. म्हणजे जेव्हापासून, म्हणजे मी जर जेव्हापासून इतिहास पाहते तेव्हापासून की भारत हे करू शकत नाही, ते करू शकत नाही, भारतात काहीच नाही आहे, हे सगळं आपल्या मनावर बिंबवलं गेलं. पण हा चित्रपट जेव्हा पाहिला तेव्हा असं कळलं की हे जे वॅक्सिन शोधून काढलं, ती जी इन्स्टिट्यूट आहे NIV, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, त्याच्या ज्या संचालिका आहेत त्यांचं नाव आहे प्रिया अब्राहम आणि सिनेमामध्ये त्यांचा रोल पल्लवी जोशी यांनी केलेला आहे. खूप छान आहे की 70% किंवा 75% महिला ज्या आहेत त्यातल्या सायंटिस्ट ज्या आहेत
त्या स्त्रिया आहेत. म्हणजे आपण वुमन पॉवर म्हणतो किंवा एम्पॉवरमेंट, स्त्रियांची एम्पॉवरमेंट म्हणतो. तर ही जी आहे ती हीच नाही का? म्हणजे चित्रपट पाहताना असं वाटलं की आपल्यासारख्याच महिला आहेत त्या, आणि त्यांनीच तेव्हा जे वॅक्सिनचा शोध लावला तो त्यांनीच लावला. आणि मला आपल्या देशाबद्दल खूप प्राऊड फील होतं की आपल्या देशाने आत्ताच चांद्रयान पाठवलं, आत्ताच आदित्ययान पाठवलं सूर्यावर, की एवढा डेव्हलपिंग आपला देश, की आता आता आपण पाहतो की आपल्या देशाबद्दल आपल्याला खूप पहिल्यापासून अभिमान आहे. आणि आपलं देश एवढे मोठं काम करतंय जगामध्ये, हे पाहून तर खूप छान वाटतं. की असं वाटतं की दुर्लभम भारते जन्मः, मला या भारतात जन्म मिळाला ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि या भारतामध्ये मी राहते ही पण खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. या चित्रपटामध्ये मला 2 गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे की वुमन एम्पॉवरमेंट, की महिला सबलीकरण. हे आत्ताच 33% महिला आरक्षणाचा कायदा पास झाला. पण तसं पाहिलं तर पूर्ण, म्हणजे आपण तसा जर विचार केला स्त्रियांबद्दल, तर पूर्ण म्हणजे आपल्याला आपल्या आईबद्दल माहिती आहे, आपल्या बहिणीबद्दल माहिती आहे, आपली काकू, आपली मावशी किंवा आपली मुलगी, ह्या सगळ्याबद्दल माहिती आहे, आपली बहीण, ह्या सगळ्याबद्दल माहिती आहे आपल्याला की महिला जी आहे ते पूर्ण घर इतकं छान चालवते की एक महिला किती सशक्त आहे. की आपण अष्टभुजेची पूजा करतो, देवीची जेव्हा पूजा करतो ती अष्टभुजा आहे असं आपण सांगतो. तर ही जी अष्टभुजा आहे स्त्री, तर तिच्यामध्ये खूप साऱ्या क्वालिटीज आहेत. पण नेहमी काय होतं की तुला हे कळत नाही, तुला हे समजणार नाही असं करत करत, पण आज जेव्हा हा चित्रपट मी पाहिला तेव्हा वुमन पॉवर एम्पॉवरमेंट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारत काय करू शकतो. चांद्रयान, सूर्ययान, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की तो आपला भारत करू शकतो. आणि हा जो आपला भारत आहे, ह्या 2 गोष्टी मला खूप भावल्या. की आपल्याला हे कोणी सांगितलं नव्हतं की ह्या ज्या महिला आहेत, सायंटिस्ट महिला, हे बघ की आपल्या सगळ्यांना सायन्स साईड घ्यायला फार आवडते. माझी पण सायन्स साईड आहे. की जेव्हा आपण 12वी होतो किंवा 10वी होतो तेव्हा आपल्याला सायन्स साईड घ्यायची आहे. आणि आपल्याला जेव्हा असं कळतं की अशी ही व्यक्ती आहे की ती सायंटिस्ट आहे, तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. माझ्या मैत्रिणी पण आहेत, सायंटिस्ट आहेत, तेव्हा खूप छान वाटतं. पण आपण सगळ्यांनी वॅक्सिन घेतलेलं आहे. आणि आपण सगळ्यांनी, भारतातल्या लोकांनी, खूप साऱ्या लोकांनी, पत्रकारांनी, मीडियानी, सगळ्या जगाने भारताला विरोध केलेला आहे की भारत वॅक्सिन बनवू शकत नाही, भारतामध्ये ते कॅलिबर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की हे जे वॅक्सिन आहे ते इतकं पटकन, म्हणजे वर्षाच्या आत तयार केलं गेलं. मग त्यावर लोकांचा विश्वास नव्हता, आम्ही घेणार नाही. पण आज आपण, आपला भारत तर वाचलेलंच आहे की आपले जे आदरणीय मोदी प्रधानमंत्री आहेत, त्यांनी आपल्याला एक हिम्मत दिली की वी कॅन डू एनिथिंग इन द वर्ल्ड, अशी त्यांनी एक आपल्याला आत्मविश्वास दिला. त्या शास्त्रज्ञांना पण दिला की तुम्ही करू शकता, तुम्ही करा. आणि ते त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. आपण ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या टीव्हीवर पाहत होतो की आपले पंतप्रधान काय म्हणतात, ते सायंटिस्ट काय म्हणतात, सगळे आपले कान तिकडे लागले होते की कधी एकदा ती वॅक्सिन तयार होती आणि आपल्याला मिळते. आणि मग त्याचं जे विरोधी आहे, भारताच्या विरोधी किंवा वॅक्सिनच्या विरोधी किंवा आपल्या ह्या गोष्टी खूप वाईट वाटतात पाहिल्यावर. की जेव्हा आपण एक छोटंसं काम करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं, साधी भाजी करतो आपण, तेव्हा आपल्याला असं वाटतं आपल्या घरातल्यांनी आपलं कौतुक करावं. खूप छोट्या छोट्या गोष्टी करतो आपण सगळेजणच, आणि आपल्याला कधी पण असं वाटतं आपलं कौतुक कर.
कौतुकाची पाठीवर थाप पडावी. पण हे जे शास्त्रज्ञ आहेत ते सगळं चित्रपटामध्ये दाखवलं आणि आपल्याला माहिती आहे. आपण हे सगळं पाहतो, आपण सगळं पाहिलेलं आहे सगळं टीव्हीवर. तर त्यांना किती कष्ट झाले, ते किती किती दिवस घरी नाही गेले, रात्रंदिवस त्यांनी काम केलेलं आहे. इतकी सोपी गोष्ट नव्हती ही. आणि आपण काय करतो, त्याच्यावर अविश्वास टाकतो आणि कोणीही काहीही बोलत होतं. ही खूप वाईट गोष्ट आहे की हे जे शास्त्रज्ञ आहेत सगळे, बलराम भार्गव म्हणा किंवा प्रिया अब्राहम म्हणा किंवा सगळे सायंटिस्ट त्यांच्याबरोबर जे काम केले आहे, आणि खूप सारे लोक त्याच्यामध्ये गोवलेले आहेत की ड्रायव्हर्स असतील, त्यांना मदत करणारे मदतनीस असतील, खूप सारे लोक त्या मिशनमध्ये इन्व्हॉल्व होते. आणि या सगळ्यांबद्दलच आपण कृतज्ञ राहायला हवं. आपल्या देशाबद्दल आपण कृतज्ञ राहायला हवं. पण लोक काहीही बोलतात, वॅक्सिनबद्दल बोलतात. बघा, आपण साधं एखादं वाईट काम केलं ना, तरी त्याचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो. तसं जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हा पण आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव पडतो. आणि हे जे केलंय, तर हे जे पुस्तक आहे बलराम भार्गव यांचं, तर मी आज एक पल्लवी जोशींची प्रेस कॉन्फरन्स पाहत होते. तर त्यांनी सांगितलं ह्या पुस्तकाचं म्हणजे ह्या वॅक्सिनचं त्यांनी पेटंट पण नाही घेतलेलं, कारण हे त्यांनी आपल्या देशासाठी केलेलं आहे, आपल्या समाजासाठी केलेलं आहे. आणि ह्याची रॉयल्टी जी आहे या पुस्तकाची, बलराम भार्गव यांनी विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांना दिली. आणि त्याची किंमत फक्त ₹1 रॉयल्टी एवढीच त्यांनी घेतलेली. बघा, म्हणजे त्यांचे विचार, त्यांचं जे ह्याच्या मागे भावना आहे ती खूप मोठी आहे. आणि आपण सगळ्यांनी आपल्या देशाबद्दल, आपल्या वॅक्सिनबद्दल आपलं मन खूप मोठं करायचं आहे. आपल्या ज्या भावना आहेत त्या खूप प्रगल्भ करायच्यात. आणि आपलं जे मन आहे ते खूप प्रगल्भ करायचं आहे आपल्याला, कारण दुसऱ्यांचं कौतुक करणं ह्याला मन खूप मोठं लागतं. आणि आपलं जे मन कोतं होतं, त्या कोत्या मनाला आता आपल्याला मोठं करायचं आहे. आणि आपण सगळ्या जे शास्त्रज्ञांनी जेवढे त्रास घेतलेले आहे, आपल्यासाठी वॅक्सिन शोधून काढलेले आहे, आणि आपण सगळ्यांनी ते वॅक्सिन घेतलेलं आहे. आणि आपण सगळे भारतीय आहोत. आणि आपल्याला कित्येक लोकांना तर फुकट वॅक्सिन मिळालेलं आहे. आणि आपले पंतप्रधान जे आहेत मोदीजी, त्यांनी 101 देशांना हे वॅक्सिन दिलेलं आहे. आणि त्या लोकांचे सुद्धा प्राण वाचवलेले आहेत. ही खूप मोठी गोष्ट केलेली आहे त्यांनी. आणि तुम्ही एक काम करा, मी सांगते म्हणून नाही, पण तुम्ही विचार करा. ह्याच्यावरचे खूप सारे व्हिडिओज आहेत, विवेक अग्निहोत्री यांचे, पल्लवी जोशी यांचे, ते बलराम भार्गव यांचा जो रोल केलाय नाना पाटेकर यांचे, ते कधीही ॲडव्हर्टाईज करत नाही. आणि मी असं मला जाणवतं की म्हणजे माझं मन आहे, तुम्हाला पटतं नाही पटतं हा तुमचा प्रश्न आहे. पण जे व्हल्गर पिक्चर असतात, ज्याच्यात फक्त मारामारी असते, ज्यातून काहीच घ्यायचं नसतं आपल्याला, आणि त्या सिनेमाची इतकी ॲडव्हर्टाईज करतात आणि सगळं खोटं मांडलं जातं त्याच्यामध्ये. ठीक आहे, असतील काही गोष्टी खऱ्या, पण मला ते पटत नाही. आणि या देशातले लोक आहेत की याच देशामध्ये राहतात आणि याच देशाची निंदा नालस्ती करतात. ही गोष्ट खूप वाईट आहे. कारण आपल्या आईबद्दल, या धरती मातेबद्दल जेव्हा आपण कृतज्ञ होतो, हे खूप मोठं पाप आहे. आणि या पापामध्ये आपल्याला भागीदार नाही व्हायचं. तर तुम्ही आधी अभ्यास करा. हे वॅक्सिन वॉर सिनेमा जो आहे, चित्रपट जो आहे, तो काय आहे, त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे, हे सगळं तुम्ही अभ्यास करा. आणि तुम्हाला जर आवडलं तरच तुम्ही हा चित्रपट पहा. म्हणजे जेव्हा मी हा चित्रपट पाहून बाहेर आले, तेव्हा मी असं
शांत झाले होते. म्हणजे मी फक्त विचार करत होते की आता प्रतिक्रिया काय द्यायची आपण. तर ही माझी प्रतिक्रिया आहे की हा जो चित्रपट आहे तो आपल्या भारतीय महिलांनी एवढं मोठं काम केलंय. आपले जे भारताने काम केलंय आणि जगाला वाचवलेलं आहे ह्याच्यातून. विरोधी लोकांचं जाऊ दे, विरोधी पत्रकारांचं जाऊ दे, त्यांच्याकडे आपण लक्ष नाही द्यायचंय. आणि कोणी कोणी काय म्हटलं की ह्याच्यामध्ये मसाला नाही आहे अजिबात. हे एक असं चित्रपट आहे की फक्त पाहायचंय आपल्याला आणि कृतज्ञता व्यक्त करायची आपल्या देशाबद्दल, आपल्या शास्त्रज्ञांबद्दल. एवढ्या 2च गोष्टी करायच्यात आपल्याला, की आपल्याला ज्यांनी विरोध केला त्यांच्याबद्दलही काही बोलायचं नाही. ज्या देशांनी विरोध केला त्याच्याबद्दलही आपल्याला काही बोलायचं नाही. फक्त आपल्या देशाबद्दल, आपले जे शास्त्रज्ञ आहेत, त्या स्त्रिया आणि सगळे शास्त्रज्ञ त्यांच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची. एवढंच हा चित्रपट पाहून करायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे की मी आज जे आहे, कोविडमध्ये मला असं वाटलं होतं, आपल्या सगळ्यांनाच वाटलं होतं की बस चला आता संपलं, चला जायचं आता, असं आपल्या सगळ्यांनाच वाटलं होतं. पण वॅक्सिन आलं, आपण सगळ्यांनी वॅक्सिन घेतलं आणि त्या वॅक्सिनबद्दल कृतज्ञता म्हणून आपल्याला हा चित्रपट पाहायचा आहे. धन्यवाद.